जूनच्या सुरुवातीलाच मान्सून केरळमध्ये दाखल होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर 10 जूनपर्यंत मान्सून राज्यामध्ये दाखल होईल असा अंदाज आहे। अंदमानमध्ये अडकलेला मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे मान्सून केरळमध्ये ठरलेल्या वेळेत दाखल होईल असा अंदाज आहे। तसंच येत्या 2 दिवसात राज्यात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवलेला आहे। अमोल कोविटकर यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। अमोल, काय अधिक माहिती मिळते? मान्सून जो रेंगाळलेला होता अंदमानच्या सगळ्याच्या भागामध्ये, आता तो भारतीय उपखंडाकडे आगेकूच करण्यासाठी परिस्थिती जी आहे ती अनुकूल होताना पाहायला मिळते। विशेषतः कमी दाबाचे पट्टे जे आहेत ते तयार होत नव्हते, त्यामुळे मान्सून रेंगाळलेला होता आणि त्यामुळेच भारतीय उपखंडातली धाकधूक जी आहे ती वाढताना पाहायला मिळत होती। मात्र आता मान्सूनला अनुकूल परिस्थिती जी आहे ती तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मान्सूनची आगेकूच आता केरळच्या दिशेने होईल आणि त्यानंतर महत्त्वाचा टप्पा म्हणजे केरळ ते तळ कोकण हा महत्त्वाचा टप्पा असेल। आता जे सांगण्यात येते त्यानुसार साधारण 12 तारखेच्या आसपास मान्सून जो आहे तो सक्रिय पूर्णपणे होईल असं सांगण्यात येते। मात्र पूर्णपणे अनुकूल परिस्थिती तयार व्हायला आणखीन 48 तासांचा कालावधी लागेल असं सांगण्यात येते। तर दुसरीकडे बंगालचा उपसागर आहे त्याचा आणखीन काही भाग जो आहे तो मान्सूननं व्यापलेला आहे। मात्र जी परिस्थिती दरवर्षी असते तशी परिस्थिती आपल्याला यंदा पाहायला मिळत नाहीये, कारण काहीसा मान्सून जो आहे तो रेंगाळलेला पाहायला मिळतोय। विशेषतः अंदमानामध्ये मान्सून वेळेत दाखल झालेला होता आणि 25 मेच्या आसपास केरळमध्ये धडकेल असा सुरुवातीचा अंदाज होता। मात्र जी काही चक्रीय परिस्थिती निर्माण होणं गरजेचं होतं तशा प्रकारची परिस्थिती तयार झालेली नव्हती, त्यामुळे मान्सून रेंगाळलेला आहे। मात्र त्यानंतरचा मान्सूनचा प्रवास जो आहे आता तो सकारात्मक होईल अशी आशा आहे। आपण अपेक्षा करूयात की जो काही अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तो तंतोतंत खरा हो आणि लवकरात लवकर महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये पावसाला सुरुवात हो। हा जरी मान्सूनचा अंदाज असला तरी दुसरीकडे मान्सून पूर्व सरी ज्या आहेत त्या कोसळण्याला आता सुरुवात झालेली पाहायला मिळते। महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये मान्सून पूर्व पाऊस जो आहे तो हजेरी लावताना पाहायला मिळतोय आणि येत्या 48 तासांमध्ये मान्सून पूर्व पावसाचं प्रमाण जे आहे ते आणखी वाढेल। मात्र प्रतीक्षा जी आहे ती मोठ्या पावसाची आणि ती अर्थात 12 जूनच्या आसपास पूर्ण होऊ शकेल। अमोल, आणखी एक महत्त्वाची बातमी आपण जय महाराष्ट्रावर बघतोय, ती म्हणजे राज्यवार मान्सूनचा अंदाज देण्याचा पुढच्या वर्षीपासून प्रयत्न केला जाईल। याचा कितपत फायदा होईल, किती महत्त्वाचा निर्णय मानला जातोय? आता जे अंदाज दिले जात आहेत ते विशेषतः केंद्राची यंत्रणा आहे आणि राज्याची जी यंत्रणा आहे त्यांच्याकडनं फारसे अचूक असे अंदाज मिळत नाहीये। विशेषतः आता जर स्थानिक पातळीवर मान्सूनचे जर अंदाज दिले तर स्थानिक शेतकऱ्यांना पीक पद्धतीमध्ये नेमकी कशा प्रकारे बदल करायचे, पीक पद्धती नेमकी कोणती ठेवायची या दृष्टीनं प्रयत्न करणं खूप सोपं होईल। कारण ज्या आता जी आकडेवारी किंवा आता जो अंदाज व्यक्त केला जातो तो ढोबळ स्वरूपाचा असतो। संपूर्ण मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ अशा प्रकारचे अंदाज व्यक्त केले जातात। मात्र स्पेसिफिक भागासाठी जर अंदाज व्यक्त केला तर शेतकऱ्यांना नियोजन करणं सोपं होईल। विशेषतः आता खरीपाची पिकं जी आहेत ते पूर्णपणे पावसावर अवलंबून असतात, त्यामुळं पेरण्या दुबार तिबार पेरण्या कराव्या लागतात अचूक अंदाज न मिळाल्यामुळे। तो त्या पेरण्यांची जी सारखी पेरणी करावी लागते ती काही प्रमाणात कमी होईल, शेतकऱ्यांसाठी सुकर होईल। मात्र ही यंत्रणा कशा पद्धतीने राबवली जाते आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत जो मेसेज जो आहे तो कसा पोहोचवला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। राज्य सरकारनं याआधी सुद्धा अशा प्रकारचे प्रयोग केलेले होते, मात्र ते फारसे यशस्वी झालेले दिसत नाहीये। त्यामुळं आता ही नवीन यंत्रणा कशा प्रकारे राबवली जाते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत नेमका संदेश कसा पोहोचतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद अमोल, तू दिलेल्या या माहितीबद्दल। आपण महत्त्वाची बातमी बघतोय की मान्सूनची आगेकूच होण्यासाठी हवामान आता सकारात्मक बनलेलं आहे, त्यामुळे 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय।